त्यांनी नाही, पण ह्यांच्याकडून अन्याय चालू आहे इथं. आता हे भाजपचे येतात, आम्ही हे आता वरून समजा कुठून एक काय माहीत नाही, पण इथून जे बंद केलं जातं आहे अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून ते त्यांच्याकडून केलं जातं आहे. तुम्ही सत्तेत असताना हा आवाज उठवला नाही असं देखील धक्के आवाजात चर्चा सुरू आहे. आता विरोधात असल्यामुळे कोणत्या संदर्भातला? या संदर्भात सगळे हे लोकांच्या याच्यातला असं म्हटलं जातं. नाही, सत्तेत असताना मी याच्यामध्ये वेळोवेळी जिथं जे कोणी माझ्याकडे येईल त्याच्यासाठी मी मदत केलीच आहे. मी मदत केली नाही असं नाही. आणि आवाज उठवायचा म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये मी बोलायला लागलो, कारण त्यांनी एक खोटं पत्र माझ्या कुटुंबाला जर अटक करा म्हणून जर पत्र देत असले, हे पत्र आहे हे माझ्या बंधूचं 76 वर्षाच्या बंधूचं नाव टाकून आणि माझं नाव टाकून की 350 एकर जमीनच्या देवस्थानची यांनी हडप केली म्हणून सांगितलं जातं, आमच्या कुटुंबाला अटक करा म्हणत असले. तर मी त्या दिवशी सांगितलं जिथं उजेडेल तिथं उजेडेल. आता मी तुमचे काढतो, तुम्ही माझे काय प्रकरण आहेत ते काढा. मी त्यांना ह्या याच्यात कुठंही सुट्टी देणार नाही. काका, तुमचं जे विकास कामाच्या संदर्भात जो प्रश्न आहे तर त्यावर महायुतीचे समन्वयक नेते सुद्धा आहेत. मला वाटतं आपल्याकडे अमरसिंह पंडित आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात काही तक्रार केली आहे का तुम्ही? सगळ्यांना माहिती आहे. अमरसिंह पंडित साहेबांनाही सांगितलं, त्याच्यानंतर मागे पालकमंत्री असताना धर्मभाऊलाही मागच्या वेळेसही सांगितलं होतं, आत्ताही अजितदादांना मी सांगितलं आहे. पण आता समजा आम्हाला जर आज माहितीमध्ये असताना जर कामं चालू करणे आणि बिलं काढण्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असली तर हे चुकीचं आहे असं माझं मत.